हॅलो स्टुडंट्स, प्रोटीन मेटाबॉलिझममधला जो लास्ट पॉईंट आहे त्याचं नाव आहे ऑर्निथाइन सायकल किंवा यालाच म्हटलं जातं युरिया सायकल. तर पहा, युरिया सायकल याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने युरिया तयार होतो. आता मुळात युरिया हा कशामुळे तयार होतो, तर आपण जो प्रोटीन डाएट घेतो या प्रोटीन डाएटपासून एक्सेसिव्ह अमिनो ॲसिड्स जे तयार होतात या एक्सेसिव्ह अमिनो ॲसिडचं कन्वर्जन अमोनियामध्ये होतं. अमोनिया हायली टॉक्झिक आहे, त्यामुळं या हायली टॉक्झिक केमिकलचं कन्वर्जन हे लेस टॉक्झिक फॉर्ममध्ये तयार होणं या प्रोसेसला म्हटलं जातं युरिया सायकल किंवा यालाच म्हटलं जातं ऑर्निथाइन सायकल. युरिया सायकल किंवा ऑर्निथाइन सायकल ही लिव्हरमध्ये होत असते किंवा लिव्हर ही इज द मेन साईट ऑफ द ऑर्निथाइन सायकल असं म्हटलं जातं. आता या नेमकं सायकल कशा पद्धतीनं होते किंवा याच्यामध्ये इंटरमिडिएट कंपाऊंड कोणते तयार होतात ते पाहूया. द बायोसिंथेसिस ऑफ युरिया फ्रॉम अमोनिया इज कॉल्ड ॲज अ युरिया सायकल. म्हणजे एक्सेस अमिनो ॲसिडचं कन्वर्जन अमोनियाचं कन्वर्जन युरिया, ज्याला युरिया सायकल असं म्हटलं जातं. द कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू युरिया इज अ युरिया सायकल. इट एक्सप्लेन्स युरिया फॉर्मेशन. कशा पद्धतीनं युरिया तयार होतो हे ऑर्निथाइन सायकलमध्ये सांगितलं जातं. द अमिनो ॲसिड्स ऑर्निथाइन फंक्शन ॲज अ कॅटलिस्ट इन युरिया सायकल. ऑर्निथाइन फंक्शन्स ॲज अ कॅटलिस्ट म्हणून तो काम करत असतो. इट एंटर्स द सायकल विथ अमोनिया अँड रिअपियर्स अगेन आफ्टर कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू युरिया. म्हणजे ऑर्निथाइन हा जेव्हा अमोनियाचं कन्वर्जन युरियामध्ये होतं तेव्हा तो पुन्हा काय करतो, एंट्री करतो. हेन्स युरिया सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑर्निथाइन सायकल. म्हणजे ऑर्निथाइन हा कॅटलिस्ट एंट्री करत असल्यामुळं याला ऑर्निथाइन सायकल असंही म्हटलं जातं. Urea cycle was discovered by Krebs and Hensley. Hence, urea cycle is also called as a Krebs-Hensley cycle. It occurs in the liver. It also occurs at slow rate in the brain and kidney. म्हणजे युरिया हा आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा एक मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट आहे. हा प्रॉडक्ट एक्सेस अमिनो ॲसिड्स टू अमोनिया आणि अमोनिया टू युरिया फॉर्मेशन अशी प्रोसेस आहे. आता ही जी प्रोसेस आहे ही सेलमध्ये होत असते, म्हणून याला सेल्युलर प्रोसेस असं म्हटलं जातं. इट इज अ सेल्युलर प्रोसेस. इट ऑकर्स इन द सेल. द इनिशियल 2 स्टेप्स ऑकर्स इन द सायटोसोल. म्हणजे पहिल्या 2 जे स्टेप्स आहेत या सायटोप्लाझममध्ये होतात, सेलच्या सायटोप्लाझममध्ये. याला म्हटलं जातं सायटोसोल. द रिमेनिंग स्टेप्स ऑकर्स इनसाइड द मायटोकॉन्ट्रिया. म्हणजे लिव्हर सेलमध्ये ज्या काही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली मायटोकॉन्ट्रिया आहे इथं ही प्रोसेस होत असते. पहिल्या 2 स्टेप. इन ईच सायकल 2 molecules of ammonia and 1 molecule of CO2 are combined to form 1 molecule of urea. म्हणजे कशा पद्धतीने युरिया तयार होतो हे पहा, की ज्याच्यामध्ये 2 अमोनियाचे मॉलिक्युल्स आणि 1 हा CO2चा मॉलिक्यूल प्रॉडक्ट तयार होतो युरिया. द युरिया सायकल कंझ्युम्स 3 molecules ऑफ ATP. म्हणजे याचा अर्थ कंझ्युम याचा अर्थ इथं वापरले जातात. म्हणजे या प्रोसेसमध्ये युरिया फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ATP एक्सपेंड करावे लागतात किंवा लॉस ऑफ एनर्जी प्रोसेस होत असते. अमोनिया प्लस CO2 ATP वापरले जातात, म्हणजे 3 molecules ऑफ ATP. याच्यामुळे युरिया तयार होतो आणि याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट राहतो ADP. म्हणजे ATP वापरला, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट फॉस्फेट वापरला गेला, राहिलं कोण, डायफॉस्फेट. आणि या प्रोसेसमध्ये काही प्रमाणामध्ये वॉटर मॉलिक्यूल हे तयार होतात. द युरिया सायकल प्रोड्यूस 2 NADH मॉलिक्युल्स. हे काय आहेत, कोएन्झाईम्स आहेत. NADH मॉलिक्युल्स. ईच NADH प्रोड्युसेस 2 ATP मॉलिक्युल्स in electron transport system. So 2 NADH molecules produce 4 ATP molecules. म्हणजे काही प्रमाणामध्ये काय केलं जातं, जे कोफॅक्टर आहेत हे हायड्रोजनला ॲक्सेप्ट करतात आणि ATP मॉलिक्युल्स एक प्रकारचा चेक मिळतो आणि या चेकपासून आपण ATP मॉलिक्युल्स मिळवू शकतो. युरिया सायकल कंझ्युम्स 3 ATP मॉलिक्युल्स. म्हणजे युरिया सायकलमध्ये टोटल ATPची अमाऊंट वापरली जाते 3 ATP मॉलिक्युल, बट रिलीजेस 4 ATP. पण याच्यामध्ये ATPसुद्धा प्रोडक्शन होतं आणि जे काय आहे 4 ATP. सो देर इज अ नेट गेन ऑफ 1 ATP इन अ युरिया सायकल. याचा अर्थ असा होतो युरिया सायकलमध्ये 3 ATP वापरले जातात, पण NADHमुळं आपण काय करू शकतो, एका NADHपासून 2 ATP मिळवू शकतो. असे 2 NADH तयार होतात, म्हणजेच 4 ATP तयार होतात. लॉस हा 3चा झाला, 4 मिळवले म्हणजेच 1 ATPचा काय आहे, नेट गेन आहे. Urea cycle uses ammonia and CO2 as a raw materials, ornithine as a catalyst and ATP as a energy. The cycle involves 5 steps. आता पहिल्या 2 स्टेप ह्या मायटोकॉन्ट्रियामध्ये झाल्या, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ट्रियामध्ये झालं. द सायकल इन्व्हॉल्व्स 5 स्टेप. द फर्स्ट 2 स्टेप्स ऑकर इन द सायटोसोल अँड द लास्ट 3 स्टेप ऑकर्स इनसाइड द मायटोकॉन्ट्रिया.
ऑर्निथाईन एंटर्स द सायकल फ्रॉम द सायटोसोल. सायटोप्लाझममध्ये ऑर्निथाईन हे एंट्री करतं, बट इट इज रिलीज्ड इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. पण हे तयार कुठं होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. इट डिफ्युजेस आउट थ्रू द मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आपल्याला मायटोकॉन्ड्रिया ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली माहिती आहे की ज्याच्यामध्ये डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑर्निथाईन तयार होतं आणि हे सेलच्या सायटोप्लाझममध्ये येतं. आणि ही सायकल नेहमी काय होत असते? रिपीट होत असते, कारण या सायकलची बेसिक रिक्वायरमेंट आहे अमोनिया, त्याच्यानंतर आहे ऑर्निथाईन, CO2. युरिया सायकल इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप्स. पहिली जी स्टेप्स आहे ती पहा. ऑर्निथाईन सायकल स्टार्ट विथ द कॉम्बिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड अमोनिया. ऑर्निथाईन सायकलची जी सुरुवात आहे ही कशामध्ये होते? कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया यांचं मिक्सिंग होतं. द रिझल्टिंग कंपाऊंड इज कॉल्ड ॲज द कार्बोनाइल फॉस्फेट. याच्यापासून तयार होतो कार्बोनाइल फॉस्फेट. दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय द एन्झाईम कार्बोनाइल फॉस्फेट सिंथेटेज. म्हणजे हा प्रॉडक्ट तयार होतो म्हणून जे एन्झाईम आहे त्याचं नाव आहे कार्बोनाइल फॉस्फेट सिंथेटेज. in the presence of 2 molecules of ATP and cofactor as a Mg++. इथंच ए रिॲक्शन फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस अमोनिया प्लस 2 ATP विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कार्बोनाइल फॉस्फेट सिंथेटेज, ज्याच्यामुळे प्रॉडक्ट तयार झाला कार्बोमाइल फॉस्फेट आणि बाय प्रॉडक्ट शिल्लक राहिलेला आहे 2 ADP. ही झाली पहिली स्टेप, म्हणजे याच्यामध्ये कार्बोनाइल फॉस्फेट तयार झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार? द सेकंड स्टेज कार्बोनाइल फॉस्फेट रिॲक्ट्स विथ ऑर्निथाईन, जो मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार केला जातो आणि परत तो सायटोप्लाझममध्ये येतो. म्हणजे कार्बोनाइल फॉस्फेट रिॲक्ट्स विथ ऑर्निथाईन टू फॉर्म सिट्रुलिन अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. जी सेकंड स्टेप आहे याच्यामध्ये सेकंड स्टेपची रिॲक्शन सांगितलेली आहे कार्बोनाइल फॉस्फेट प्लस ऑर्निथाईन, ज्याच्यामुळे तयार झाला सिट्रुलिन. आणि तिसरी स्टेप आहे इन द थर्ड स्टेज सिट्रुलिन कंडेन्सेस विथ अस्पार्टिक ॲसिड टू फॉर्म अँड इंटरमिडिएट ॲडिशनल कंपाऊंड कॉल्ड ॲज अ अर्जिनोसक्सिनिक ॲसिड. अर्जिनोसक्सिनिक ॲसिड दुसऱ्या रिॲक्शन फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे. सिट्रुलिन रिॲक्ट्स विथ अस्पार्टिक ॲसिड टू फॉर्म अर्जिनोसक्सिनिक ॲसिड. हा त्या पहिल्या 3 स्टेप आहेत ह्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये झाल्या. त्याच्यानंतर फोर्थ स्टेज जो तयार झालेला आहे अर्जिनोसक्सिनिक ॲसिड इज क्लीव्ड इंटू. क्लीव म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये काय होणार? 2 पार्ट होणार. इंटू अर्जिनाईन अँड फ्युमॅरिक ॲसिड. अर्जिनाईन अँड फ्युमॅरिक ॲसिड. आता इथे आपल्याला सायकल दिसते. या सायकलमध्ये दाखवलेलं आहे पहा की ज्याच्यामध्ये सिट्रुलिन हा ऑर्निथाईन हा मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार झाला, तो सेलमध्ये आला की ज्याच्यापासून तयार झालं सिट्रुलिन म्हणजे कार्बोनाइल फॉस्फेट. पहिल्यापासून पहा की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या स्टेपमध्ये अमोनिया आणि CO2 मिक्स झाले, ज्याच्यामुळं कार्बोनाइल फॉस्फेट तयार झालं. कार्बोनाइल फॉस्फेट ऑर्निथाईनमध्ये रिॲक्ट झालं. कार्बोनाइल फॉस्फेट आणि ऑर्निथाईन रिॲक्ट झाले, त्याच्यामुळे सिट्रुलिन तयार झालं. सिट्रुलिन क्लीव्ड झालं म्हणजे याचे 2 पार्ट झाले की पहिला जो प्रॉडक्ट आहे ज्याला म्हटलं जातं अस्पार्टिक ॲसिड आणि दुसरा आहे अर्जिनोसक्सिनिक ॲसिड. पुढे आता चौथ्या स्टेपमध्ये काय होतं? अर्जिनोसक्सिनिक ॲसिड. अर्जिनोसक्सिनिक ॲसिड इज क्लीव्ड इंटू अर्जिनोसक्सिनिज आणि फ्युमॅरिक ॲसिड. म्हणजे इथं 2 दाखवलेलं आहे अर्जिनोसक्सिनिक आणि फ्युमॅरिक ॲसिड. दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय द एन्झाईम अर्जिनोसक्सिनेज. या रिॲक्शनसाठी काय आहे लागणार आहे? एन्झाईम ज्याचं नाव आहे सक्सिनेज. इथं रिॲक्शन फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे अर्जिनोसक्सिनिक ॲसिड पासून 2 प्रॉडक्ट तयार झाले अर्जिनाईन आणि फ्युमॅरिक ॲसिड, ज्याच्यासाठी एन्झाईम लागलं अर्जिनोसक्सिनेज. इथं पहा इथं दिसतंय अर्जिनोसक्सिनिक ॲसिड पासून चौथ्या स्टेपमध्ये अर्जिनाईन आणि फ्युमॅरिक ॲसिड हे तयार झालेले आहेत. 5व्या स्टेपमध्ये काय होणार? इज द फायनल स्टेज अर्जिनाईन इज क्लीव्ड इंटू अर्जिनेज इंटू ऑर्निथाईन. म्हणजे अर्जिनाईन सक्सिनेजपासून काय तयार होणार आहे? अर्जिनाईन इज क्लीव्ड इंटू, याच्यापासून परत 2 प्रॉडक्ट तयार होणार, एक अर्जिनेज आणि दुसरा ऑर्निथाईन. म्हणजे ऑर्निथाईनची एंट्री इथं 2 वेळा झालेली आहे म्हणून याला ऑर्निथाईनची एंट्री इथं 2 वेळा झाली म्हणून याला काय म्हटलं जातं? ऑर्निथाईन सायकल असं म्हटलं जातं. म्हणजे फायनल स्टेजमध्ये अर्जिनाईन इज क्लीव्ड बाय अर्जिनेज इंटू ऑर्निथाईन. म्हणजे अर्जिनाईन इज क्लीव्ड इंटू अर्जिनेज इंटू ऑर्निथाईन. म्हणजे या अर्जिनाईनपासून काय तयार झालेलं आहे? ऑर्निथाईन तयार झालेलं आहे. ऑर्निथाईन रिपीट्स द सायकल बाय
ॲक्सेप्टिंग अनदर मॉलिक्युल ऑफ कार्बोनाइल फॉस्फेट किंवा ऑर्निथाईन आणि कार्बोनाइल फॉस्फेट जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा काय प्रॉडक्ट तयार होतो, सिट्रुलिन तयार होत असतो. हे आपल्या सायकलमध्ये दाखवलेलं आहे. आता फक्त आपण सायकल पाहूया. सायकलमध्ये पहिली स्टेप ही सेलच्या सायटोप्लाझममध्ये होते. अमोनिया प्लस CO2 ज्याच्यामुळं कार्बोनाइल फॉस्फेट तयार झालं. कार्बोनाइल फॉस्फेट आणि ऑर्निथाईन जेव्हा मिक्स होतात तेव्हा सिट्रुलिन तयार होतं. सिट्रुलिन क्लीव्ड होतो, म्हणजे याचे दोन भाग होतात, अस्पार्टिक ॲसिड आणि अर्जिनिक सक्सेनिक ॲसिड. ह्या अर्जिनो सक्सेनिक ॲसिडपासून परत दोन पार्ट तयार होतात, अर्जिनो सक्सिनेज आणि फ्युमॅरिक ॲसिड. अगेन अर्जिनो सक्सिनेज पासून काय तयार होतं, अर्जिनाईन. आणि लास्ट स्टेजमध्ये अर्जिनाईन इज कन्वर्टेड इंटू ऑर्निथाईन. इंटरमिडिएट कंपाऊंडमध्ये अर्जिनेज तयार होतं. ऑर्निथाईनची गरज असते सिट्रुलिन फॉर्मेशनसाठी. जेव्हा कार्बोनाइल फॉस्फेट हा सिट्रुलिनमध्ये मिक्स होतो तेव्हा सिट्रुलिन ऑर्निथाईनमध्ये मिक्स होतो तेव्हा सिट्रुलिन तयार होतं. म्हणजेच इथं ऑर्निथाईनची एंट्री रिपीटेड आहे, म्हणून या सायकलला ऑर्निथाईन सायकल असं म्हटलं जातं किंवा यालाच युरिया सायकल असंही म्हटलं जातं. आता ही लास्ट स्टेपची रिॲक्शन आहे. अर्जिनाईनपासून ऑर्निथाईन तयार झालं प्लस युरिया तयार झाला. आता या युरिया सायकलचे काय फंक्शन्स आहेत. युरिया सायकल कन्वर्ट्स टॉक्झिक अमोनिया इंटू नॉन टॉक्झिक युरिया. आपल्याला माहिती आहे, आपण हा पार्ट 12वीला शिकलेलो आहोत की अमोनिया हायली टॉक्झिक आहे. आपल्या इतर सेलसाठी किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी तो एक टॉक्झिन ठरू शकतो. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये अमोनियाचं कन्वर्जन लेस टॉक्झिक किंवा नॉन टॉक्झिक कंपाऊंड तयार होतं, ज्याला युरिया म्हटलं जातं. युरिया सायकल कॅन प्रोड्यूस अर्जिनाईन द अमिनो ॲसिड फॉर प्रोटीन सिंथेसिस. अर्जिनाईन हे युरिया सायकलपासून तयार होत असतं, अमिनो ॲसिड फॉर प्रोटीन सिंथेसिस. आणि अमिनो ॲसिड हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये तयार होतात. युरिया सायकल प्रोड्युसेस ATP. युरिया सायकलमध्ये जशा पद्धतीने ATP वापरल्या जातात तशाच पद्धतीनं काही प्रमाणामध्ये ATP ह्या गेन केल्या जातात. म्हणून ही एक काय आहे, फायदेशीर प्रोसेस आहे. इथं आपला ऑर्निथाईन सायकल किंवा ज्याला म्हटलं जातं युरिया सायकल हा पार्ट संपलेला आहे. युरिया सायकलमध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये खूप काही लिहू शकतो, युरियाचं इम्पॉर्टन्स किंवा अमोनिया हा हायली टॉक्झिक कसा आहे. पण जेव्हा आपल्याला युरिया सायकल विचारली जाते तेव्हा ही सायकल ड्रॉ करणं गरजेचं आहे आणि या सायकलवरून म्हणजे या डायग्रॅमवरून आपण ही सायकल एक्सप्लेन करू शकतो.